बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेलं आंदोलन एकूणच अराजकतेतून जात आहे। आधी आरक्षणाच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचं हिंसक आंदोलन आणि आता सोमवारी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरच्या हिंसाचारात आतापर्यंत 440 लोकांचा मृत्यू झालाय। अशांततेमुळे बांगलादेशात राहणारे हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चनांशिवाय अहमदिया सारखे अल्पसंख्याक दहशतीत आहेत। बांगलादेशच्या 64 जिल्ह्यांपैकी 44 जिल्ह्यात हिंदू आणि बुद्ध विहारांना निशाणा केलाय। बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन ऐक्य परिषदेचे सरचिटणीस राणा दासगुप्ता म्हणाले की अनेक हिंदू आपली घरं सोडून जात आहेत। पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस नाहीयेत, लष्करानं आपत्कालीन सेवेतील नंबर कार्यरत नाहीयेत। बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेचे नेते काजोल देवनाथ यांनी सांगितलंय की ईशान्य शिरागजंग आणि रंगनपूरमध्ये 2 हिंदू नेत्यांची हत्या करण्यात आली आहे। हे दोघं शेख हसीना यांच्या अवामी लीगचे बडे नेते होते। ढाक्याजवळ गावात लपून राहिलेल्या प्रतीक म्हणतोय की कसे कधीपर्यंत राहू ते कळत नाही। नाहीद इस्लाम ज्यांच्या पुढे सरकारही झुकलंय। बांगलादेशच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या शेख हसीना यांना हटवण्याचं श्रेय समाजशास्त्राचा विद्यार्थी नाहीद इस्लामला जात आहे। 26 वर्षीय इस्लाम सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा समन्वयक होता, ज्याचं नंतर हसीना हटाव मोहिमेत रूपांतर झालं। 1998 ला ढाका इथं जन्मलेल्या इस्लामचं लग्न झालंय। त्याचे वडील शिक्षक आणि आई गृहिणी आहे। हसीना यांचा पक्ष अवामी लीगच्या विरोधात त्याने आवाज उठवला होता। 19 जुलैला इस्लामचे 25 जणांनी अपहरण केलं आणि 2 दिवसांनी तो बेशुद्ध अवस्थेत सापडला। देशभरात पोलिसांनी सुमारे 450 स्थानकावर हल्ला केलाय आणि अनेक पोलीस अधिकारी मारले गेलेत। ढाक्यात पोलीस मुख्यालय, 13 पोलीस ठाण्यात तोडफोड केली आणि आग लावली आहे। शस्त्र लुटली आहेत। पोलिसांच्या हत्येच्या विरोधात कर्मचारी संघटना आणि बांगलादेश पोलीस संघानं मंगळवारी संपाची घोषणा केली आहे। शेख हसीना सरकारचे 9 मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या घरावर कमीत कमी 27 खासदारांवर हल्ला केलाय आणि त्यांची घरं जाळली आहेत। मंगळवारी कर्फ्यू उठवला गेला आणि शाळा आणि कार्यालय पुन्हा सुरू झाली, तरीही पोलीस किंवा IFB सदस्य कोठेही दिसले नाहीत। सचिवांनी सकाळी बांगलादेश सचिवालयात काम केलं, परंतु दुपारी कार्यालय सोडलं। त्यांना हल्ल्याची भीती वाटत होती। बांगलादेशच्या 3 आंतरराष्ट्रीय विमानतळावर देश सोडण्याची घाई सुरू झाली आहे। एअर इंडियानं मंगळवारी सायंकाळपासूनच ढाका इथून सेवा सुरू केली आहे। विस्तारा बुधवारपासून विमान सेवा सुरू करणार असल्याचंही बोललं जात आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।